बातमीकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक मॉमलॅक, उत्तम सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व। संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो। मनोज जरांगेंकडून मुंबईला जाण्याचा निर्णय तात्पुरता मागे, अंतरवालीत जाऊन बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार। सर्व मराठा बांधवांनी शांत राहावं, आपापल्या घरी जावं, पोलिसांना सहकार्य करा, मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांना आवाहन। जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी बस पेटवली, तर बीडमधून छत्रपती संभाजीनगर आणि जालना मार्गे जाणाऱ्या बसेस बंद। बीड जिल्ह्यात 22 पोलीस स्टेशन्समध्ये 425 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, तर रास्ता रोको केल्यानं मराठवाड्यात एकूण 1041 जणांवर गुन्हे दाखल। आजपासून राज्याचं 5 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता। नागपूर जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, आज आणि उद्या गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। सांगलीमध्ये ऐन फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा, जिल्ह्यातील तलावांमध्ये 24% पाणी, तर 83 पैकी 22 तलाव कोरडे ठाक। मुंबईतल्या सर्व धरणात 44% पाणीसाठा शिल्लक, लवकरच पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता, कपातीबाबत अद्याप निर्णय नाही, आयुक्तांची माहिती। गोखले पुलाची एक मार्गिका आजपासून खुली होणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार लोकार्पण। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वेच्या विविध प्रकल्पाची पायाभरणी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीनं पायाभरणी आणि लोकार्पण।